चांदवड तालुक्यातील उर्धुळ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरी करण्यात आली। ग्रामपंचायत कार्यालय उर्धुळ येथे आयोजित कार्यक्रमात प्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी सरपंच श्रीहरी सुखदेव ठाकरे, दत्तूमामा ठाकरे, नारायण कारभारी ठाकरे, तंटामुक्ती सदस्य भाऊसाहेब भगवान साबळे, अध्यक्ष सागर रंगनाथ साठे, उपाध्यक्ष तसेच अण्णाभाऊ साठे फाउंडेशनच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले। यानंतर दत्तूमामा ठाकरे व राजू साबळे यांनी आपले मनोगत व्यक्त करत अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवन प्रवास, साहित्यिक योगदान आणि समाज जागृतीच्या कार्यावर प्रकाश टाकला। कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ, शेतकरी आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो अशा घोषणांनी उर्धुळ परिसर दणाणून गेला। सायंकाळी 6 वाजता अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची ग्रामपंचायत सदस्य विकास साबळे व कोमल साबळे यांच्या हस्ते सायंकाळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची पूजा आरती करून संपूर्ण गावातून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली व सजलेल्या रथासमोर फाउंडेशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी नारळ अर्पण करून मिरवणूक शुभारंभ केला। ढोल ताशांच्या गजरात आणि उत्साही वातावरणात काढलेल्या या मिरवणुकीत ग्रामस्थांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। या उपक्रमाचे गावभर मोठ्या प्रमाणावर कौतुक होत असून अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव करण्याचा हा प्रेरणादायी प्रयत्न असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी नवनाथ उल्हारे। नमस्कार, मी राजेंद्र चिंतू साबळे, राहणार उर्धुळ तालुका, चांदवड जिल्हा, नाशिक। आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती। तर इथं सर्व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मित्रमंडळातील सगळे कार्यकर्ते सगळे उत्सव जमाने 2 दिवसापासून अहोरात्र कष्ट करून त्यांनी जयंतीचं आयोजन केलं। खूप अशा चांगल्या प्रकारे जयंती एकजुटीने सगळ्यांनी एकत्र येऊन साजरी केली। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1920 म्हणजे आज 106 वर्षापूर्वी झालेला। अण्णांचं शिक्षण हे अत्यंत गरिबीतून म्हणजे दुर्मिळ परिस्थिती असताना केलेले 1.5 दिवस शाळा शिकलेले अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतनं पूर्ण भारत देशाला स्वातंत्र्य, संयुक्त राष्ट्र, महाराष्ट्राची चळवळ, मुंबई मिळवून दिली। आणि नवे तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पवाडा भारत देशात नव्हे तर रशियात जाऊन त्यांनी सादर केला आणि महाराजांची किमया किती मोठी ही संपूर्ण जगभरात त्यांनी दाखवून दिली। त्याबद्दल मी अण्णांचे मनपूर्वक आभार करतो आणि त्यांना जयंतीनिमित्त नम्र अभिवादन करतो। मी सर्वांना नमस्कार करतो। दत्तूमामा ठाकरे, राहणार उर्धुळ तालुका, चांदवड। आज 1 ऑगस्ट रोजी उर्धुळ गावात अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली। ग्रामपंचायत मध्ये बी केली आणि आता इथं बी तरुण मंडळींनी आयोजन केल्यामुळे इथं बी केली। त्याबद्दल सर्व तरुण मंडळीचे मी आभार मानतो। तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यक्रमाला, जयंतीला उपस्थिती कमी राहिल्याबद्दल थोडी खंत वाटते, तरी पण ठीक आहे, असो। अण्णाभाऊ साठे यांना मी मानाचा मुजरा करतो जयंतीनिमित्त। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।